अमानुष अत्याचार बघा, हिटलरने पण असा अत्याचार केला नसेल, हिटलरने पण केला नसेल अशी परिस्थिती आहे। ही अमानुषता बघा, ही माणसं नाही आहेत का? हे भारतीय नाही आहेत का? ह्यांना घुसखोर ठरवता का तुम्ही? हे काय पाकिस्तानचे आहेत का, बांगलादेशचे आहेत का? तुम्हाला खाडी महत्वाची आहे, मँग्रोव्ज महत्वाचं आहे, मच्छी महत्वाचं आहे, पर्यावरण महत्वाचं आहे, माणूस महत्वाचा नाही आहे का? आम्ही 35 वर्षापासून या उकिरड्यावर राहतोय। बोल रहा था तभी बोला कि 3 दिन हम लोग के देता है और हम लोग इतना 5-6 महीना होने का है, अभी तक हम लोग कुत्ता जैसा घूम रहा है। जहाँ जहाँ बोल रहे हैं ये सब जगह जाओ, वो सब जगह जाओ, सबको जगह जाकर हम लोग का पर दुख गया। खाना ना खा रहे, भर पेट नींद में सो रही है। मच्छर में देखो सब लोग ब्रिज के नीचे बच्चों लोग के लेग रहे हैं। 3 को बच्चों लोग का एक्सीडेंट हो गया, पैर में सलिया लगा ला, भी बच्चों लोग लगा जा रहा है, जिनकी भविष्य खराब हो गया। ऐसा क्यों किया? बोलो 3 ही दिन में देखा हम लोग का, अभी तो 6 महीना होने का है। गणपति में देखा, गणपति नहीं दिया। जनतेने त्यांच्याकडे भीक मागावी, त्यांना हक्क द्यायला तयार नाही आहेत, न्याय द्यायला तयार नाहीत। जे वशिलेबाजीने आमच्याकडे येतील, जे आमच्याकडे भीक मागतील, त्यांना आम्ही देऊ, अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली। म्हणून 50,000 आमच्या हक्काचं घर, आमच्या हक्काचं कोण म्हणतं देणार नाही। नमस्कार, मी राहुल गोसावी, पत्रकार राहुल गोसावी, राजकीय दर्शन मराठीमध्ये आज आपण सर्वांचे स्वागत। आज आपण ठाणे क्रांतीनगर वसाहतीच्या इथे आलेलो आहोत। आज तुम्ही पाहू शकता इकडे काय बॅनर लागलेला आहे, ठाणे महानगरपालिका आयुक्त साहेब, घरे मिळेल का, घर मिळेल का घर। आज आपण आयुक्तालय समोर उभे आहोत। आज आपण आपल्या समोर इथे जमलेल्या यांच्या काय वेदना झालेल्या आहेत, या लोकांच्या काय वेदना झालेल्या आहेत या आपण जाणून घेऊया। आज इथे जमलेल्या सर्व लोकांचे काय यांच्यावर आज ही गोरगरिबांवर ही वेळ आली, घर मिळेल का घर, ही का आज का ही यांच्यावर वेळ आलेली आहे हे आपण जाणून घेऊया। साहेब, आपण इथे उपोषणाला बसलेले आहात, नक्की कारण काय? आपण इथे का बसलेले आहात? हम लोग का घर नहीं है। घर क्यों नहीं है? घर तोड़ दिया म्युनिसिपॅलिटी लोग। आज आपण पाहू शकतो इकडे या गोरगरिबांचे घरे तोडण्यात आलेले आहेत। ठाणे महानगरपालिका आयुक्तच्या कार्यालयासमोर आज आपण यांची भेट घेण्यास आलेलो आहोत। आपल्यासोबत एक सामाजिक कार्यकर्ते संदीप खांबेजी इथे आपल्याबरोबर उपस्थित आहेत। संदीप खांबेजी, नक्की आपण का सर्वजण इथे जमलेलो आहोत हे जरा आपल्या प्रेक्षकांना इथे सांगूया राजकीय दर्शनमध्ये। प्रथमतः राजकीय दर्शनच्या सर्व युनिटला आभार व्यक्त करतो की आज तुम्ही आमची दखल घेण्यासाठी या ठिकाणी आलेलात। हे क्रांतीनगर वसाहत ही 35-40 वर्ष जुनी वसाहत आहे आणि वसाहत इतकी जुनी असताना देखील त्याच्यावरती कारवाई करण्यात आलेली आहे। त्यांना विचारणा केली असता सांगण्यात आले की प्रकल्प बाधित आहात, प्रकल्प बनवायचा आहे, विकास करायचा आहे आणि स्मार्ट सिटीच्या माध्यमातून जे काही प्रकल्प ठाणे शहरात राबवल्या जात आहेत ते उच्चभ्रू लोकांच्या कामी येत आहेत। पण त्या उच्चभ्रू लोकांची सेवा करणारे जे काही शोषित वंचित पीडित लोक आहेत, जे गरीब लोक आहेत, जे मोलमजूर आहेत, जे त्यांच्या घरी घर कामं करत आहेत, आज तसा वर्ग, तशा झोपडपट्ट्या 10% आपल्या ठाणे शहरात उरलेल्या आहेत आणि त्यांना जर स्मार्ट सिटी बनवताना त्यांचं पुनर्वसन होणं ही अत्यंत गरज आहे। म्हणजे संदीप खांबेजी, तुम्ही म्हणताय मग तुम्ही मुख्यमंत्र्यांना याबद्दल काही निवेदन दिलं आहे, काय केलेलं आहे? मुख्यमंत्री आज ठाण्यातलेच आपले मुख्यमंत्री आहेत, तरी देखील तुमच्यावर ही अवस्था आलेली आहे। आज ठाण्यामध्ये सर्व ठिकाणी रोषणाई चालू आहे, पण गरिबाला घर देऊ शकत नाही का आपले मुख्यमंत्री? हे आपण नक्कीच विचारून घेऊ खांबेजींना। मुख्यमंत्री साहेबांना हा विषय माहिती आहे। त्यांनी प्रथम टप्प्यामध्ये 140 लोकांना आम्ही चाव्या देऊ, नंतर तुमची 260 लोकांची जी नावे आहेत टोटल, म्हणजे काय झालेलं आहे की अतिक्रमण विभाग आणि समाज विकास विभाग ठाणे महानगरपालिका यांनी प्रथम या घरांची नोंदणी घेतली आणि ते नोंदणी घेतली, प्रत्येक घरांचे कागदपत्र तपासले असता कागदपत्रानुसार 259 घरं इथे बाधित होत होती आणि काही लोकांकडे पुरावे नव्हते। गरीब अशिक्षित लोक असल्यामुळे त्यांच्याकडे कागदपत्र नाही आहेत, ती 60-70 घरं आहेत। परंतु सरसकट सगळ्यांवर कारवाई करण्यात आली
आणि 259 घरांची आमची मागणी आहे की बाबा कागदपत्राचे पुरावे असलेल्या लोकांना तरी तुम्ही द्या. मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की 141 लोकांना आम्ही पहिल्या टप्प्यात देऊ आणि त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात देऊ. आणि नवरात्रीच्या देवीचं आगमन जेव्हा झालं त्यावेळेस याच ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी इथल्या गरीब नागरिकांच्या हातात काही चाव्या दिल्या, परंतु त्याची पूर्तता झाली नाही, त्याचे पत्र मिळालेले नाही आहेत. आणि जे का आता आम्हाला 50 लोकांना काहीतरी पत्र दिलेले आहेत ते पत्र पण ठोस नाही आहेत. कारण म्हणजे तुमचं म्हणणं आहे की फक्त पोकळ आश्वासन दिलेलं आहे मुख्यमंत्री साहेबांनी, की नक्कीच आपल्या मुख्यमंत्री साहेबांनी आश्वासन दिल्याप्रमाणे काही केलं आहे तुमच्याकरिता? नाही, कसं आहे, मुख्यमंत्री साहेब हे महाराष्ट्राचे आहेत आणि महाराष्ट्रातील दलित शोषित पीडित सगळ्या महाराष्ट्राचे असून पण सर्वप्रथम ते ठाण्यातले रहिवासी आहेत साहेब. तर आपण मुख्यमंत्र्याला नक्कीच एवढं तरी विचारू शकतो, तुम्ही विचारणा केली आहे का? आज तुम्ही आयुक्तालय समोर बसले आहात ठाणे कमिशनर, हां, तर तुम्ही त्यांच्याकडे काही पत्रव्यवहार केला आहे? काय केला आहे हे याची काही कॉपी असेल तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनलद्वारे तुम्ही दाखवू शकता. आहे कोणती कॉपी? मुख्यमंत्र्यांच्या कानावर हा विषय आहे, मुख्यमंत्र्यांचं लक्ष आहे, परंतु त्यांना महाराष्ट्राचा व्याप असल्यामुळे इथले ठाणे महानगरपालिकेचे काही अधिकारी लोक त्यांना प्रत्यक्ष ग्राउंड रिपोर्ट देत नाही आहेत. इथे प्रेस्टीज चालू आहे. मी प्रेस्टीजमध्ये स्वतः अधिकारी जज बनलेले आहेत, तेच न्यायनिवाडा करतायत, तेच निकष लावतायत. 2011चा निकष, 12चा निकष. आम्ही म्हटलं क्लस्टर डेव्हलपमेंट, स्लम डेव्हलपमेंटला ठीक आहे तुम्ही निकष लावता, पण इतर झोपडपट्ट्यांना जो तुम्ही न्याय दिलेला आहे, ज्यांचं पुनर्वसन केलं आहे, तिथे कुठलाही निकष लावला नाही, कागदपत्र पण पाहिले नाही का. फक्त चटई आणि बांबूच्या घरांना तुम्ही घरं दिलेली आहेत, पुनर्वसन केलेलं आहे, आणि मग इथल्याच लोकांवर अन्याय आहे का? आणि मुख्यमंत्री साहेबांचं लक्ष आहे, परंतु मुख्यमंत्री साहेबांना त्यांची दिशाभूल केल्या जात आहे, त्यांना इथला ग्राउंड रिपोर्ट दिला जात नाही आहे. मुख्यमंत्र्यांची दिशाभूल केली जाते असे खांबेसाहेब म्हणतात आहे, पण मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर मग तुम्ही काही पत्रव्यवहार केला आहे का खांबेजी? मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनात असे काही आणून दिलेत का तुम्ही स्वतःहून? कसं आहे, इथले स्थानिक नगरसेवक हे शिवसेनेचे असल्यामुळे त्यांनी स्वतः पाठपुरावा करून त्यांच्यापर्यंत हे पाठवलं असं आम्हाला आशा होती, कारण ते आमच्या संपर्कात असायचे. परंतु जेव्हा ही लेटर प्राप्त झाले, 50 लोकांना लेटर दिलेलं आहे, त्याच्यामध्ये स्थलांतराचं लेटर दिलेलं आहे आणि ट्रान्झिटमध्ये भाडे तत्वावर तुम्हाला ठेवणार असं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे. आणि याच्यात पुनर्वसनाचा कुठेही उल्लेख नाही आहे की कायमस्वरूपी तुमचं पुनर्वसन करतो आहे म्हणून. म्हणजे गरीब अशिक्षित लोक असल्यामुळे त्यांची दिशाभूल चालू आहे. मंजुरी पत्र नाही आहे, अलॉटमेंट लेटर नाही आहे, जी प्रोसिजर असते पुनर्वसनाची ती प्रोसिजर कुठेही ते दाखवल्या जात नाही आहे. त्यामुळे आमचा असा आग्रह आहे की महानगरपालिकेचे अधिकारी याच वसाहतीच्या बाबतीत असे का वागत आहेत? इथले शोषित लोक आहेत, वंचित आहेत, मागासवर्गीय लोक आहेत आणि सर्व जाती धर्माची लोक आहेत. त्यांची म्हणजे खांबे साहेब, म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की इथले जे तुमचे स्थानिक नगरसेवक आहेत त्यांनी तुम्हाला मदत केलेली आहे की नाही? त्यांच्या वतीने या झोपडपट्टीवासियांना, या गोरगरिबांना काही मदत झालेली आहे की नाही? त्यांच्याकडनं तुम्हाला काही मदत भेटली आहे की नाही? लोक आमच्याकडे आले, आम्ही शिंदे साहेबांकडून आलेलो आहोत, तुम्हाला मदत करू, त्या अनुषंगाने त्यांनी शिंदे साहेबांना इथे घेऊन पण आले होते, परंतु रिझल्ट काढलेला नाही आहे. शिंदे साहेबांवर आम्ही दोषारोप करत नाही आहे. शिंदे साहेब हे महाराष्ट्राचे आहेत, फक्त ठाण्यातील एका वसाहतीचे नाही आहेत. परंतु शिंदे साहेबांना देखील हे लोक त्याची जाणीव होऊन देत नाही आहेत. शिंदे साहेबांपर्यंत हा प्रश्न पोचून देत नाही आहेत आणि स्वतःचे प्रेस्टीज बनावं, स्वतःची काहीतरी रिस्पेक्ट बनावं किंवा ह्या दलित जनतेने भीक मागावी, गरीब जनतेने त्यांच्याकडे भीक मागावी. त्यांना हक्क द्यायला तयार नाही आहेत, न्याय द्यायला तयार नाहीत. जे वशिलेबाजीने आमच्याकडे येतील, जे आमच्याकडे भीक मागतील त्यांना आम्ही देऊ, अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली. म्हणून 50 ते 60 लोकांना चाव्या मिळालेल्या आहेत. आता इथे काही 30-40 घरं अजून उर्वरित पुढच्या टप्प्यात तोडणार आहेत, त्यांना अगोदरच चाव्या आणि लेटर दिलेलं आहे. आणि जे रस्त्यावरती ब्रिज खाली इथे पडले त्यांना दिलेलं नाही. सगळा भोंगळ कारभार आहे आणि त्याचा आम्ही निषेध करत आहोत. भोंगळ कारभार, आम्ही धरण्याचा 6वा दिवस आहे. 5 महिन्यापासून रस्त्यावरती पडलेले आहेत. हा सगळा आज नक्कीच आपण सर्वजण इथे पाहू शकतो, या गोरगरिबांची ज्या काही वेदना आहेत त्या ऐकायला इथे कोणीच नाही आहे. आपण नक्कीच हे मुख्यमंत्री शिंदे साहेबांना ही बातमी पाठवूया. नक्कीच तुमच्याद्वारे या गोर जनतेचे आज आपण इथे मत जाणून घेतलेले आहेत. तरीही इथे जमलेल्या थोड्या काही महिला भगिनींशी आपण त्यांचाही संवाद साधूया. ताई,
क्या तकलीफ है इधर आपको? एक बार आप भी बताइए. रूम टूटा है. आज आपण इथे थोडंसं गोरगरिबांच्या पण त्यांच्या पण काही प्रतिक्रिया घेऊया. रूम टूटा है, बारिश में से हम लोग बाहर बैठे हैं ब्रिज पे ही. यांचं घर तुटलेलं आहे. पावसापासून या भगिनी बाहेरच आहेत, रस्त्यावर आहेत. साहब जब भी तोड़ रहा था तभी बोला कि 3 दिन हम लोग दे देता है, और हम लोग इतना 5-6 महीना होने का है, अभी तक हम लोग कुत्ता जैसा घूम रहा है. जहाँ जहाँ बोल रहे हैं ये सब जगह जाओ, वो सब जगह जाओ, सबको जगह जाकर हम लोग का पैर दुख गया. खाना ना खा रहे, भर पेट ने नींद में सो रही है. मच्छर में देखो सब लोग ब्रिज के नीचे बच्चों लोग के ले रहे हैं. 3 को बच्चों लोग का एक्सीडेंट हो गया. पैर में सलिया लगा ला, अभी बच्चों लोग लगा जा रहा है, जिनकी भविष्य खराब हो गया. ऐसा क्यों किया? बोलो 3 ही दिन में देगा हम लोग का. अभी तो 6 महीना होने का है. गणपति में देगा, गणपति नहीं दिया. दुर्गा पूजा में देगा, दुर्गा पूजा में नहीं दिया. फिर बाद में बोला दिवाली में देता है, दिवाली में नहीं दिया. हर ऐसे करते करते अभी बोला 15 दिन में दे, 15 दिन भी बीत गया. ऐसा क्यों कर रहे हैं साहब? गरीबी के आप लोग का बोलो. आज आपण या गोरगरिबांच्या या ताईंच्या डोळ्यातले अश्रू पाहून नक्कीच आपण हे शिंदे साहेबांपर्यंत पोहोचूया. या ताईंचे अश्रू आपण इथे फुकट नाही घालूया. आपण आज त्यांना नक्कीच न्याय देण्याचा आपण प्रयत्न करूया. राजकीय दर्शन मराठी. घर मिळालंच पाहिजे. घर आमच्या हक्काचं, घर आमच्या हक्काचं. कोण म्हणतं देणार नाही? अरे कोण म्हणतं देणार नाही? भारतीय संविधानाचा, भारतीय संविधानाचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, क्रांतिमाता आई माता सावित्रीबाई फुलेंचा. या ताईंचे पण मत जाणून घेऊया. या ताईंच्या डोळ्यात जे अश्रू आलेले होते, त्यामुळे आज आपण त्या ताईंचे पण काही मत जाणूया. सर साहब, हमारी लड़की जो है, हम लोग की जवान बेटी पड़ी है. रोड पे सब बोलते हैं कि बेटी बचाओ बेटी पढ़ाओ. 5 महीने से हम लोग रोड पे पड़े, तो हम लोग की कोई हक है कि नहीं है? हम लोग भाड़े से रहने की औकात नहीं. लड़की लोग रोड पे नहा रहे हैं, रोड पे खा रहे हैं, वो अच्छा लग रहा है क्या? बरोबर. आज आपण पाहू शकता ज्या वेदना या ताईंच्या मनात, इथे जमलेल्या या गोरगरिबांच्या मनात ज्या काही वेदना आहेत, त्या आपण सर्वजण इथे पाहू शकता. आज आपण हा व्हिडिओ नक्कीच मुख्यमंत्री साहेबांकडे पोचवू आणि या आयुक्तालयासमोर आज आयुक्तांना त्याची जाब आपण नक्कीच मागूया. राजकीय दर्शनमध्ये नक्कीच आपण आयुक्तांचं याच्यावर मत जाणून घेऊ. हम लोग यही बता दो ना. घर नहीं देंगे तो घर मत दो. आजींशी बोलूया. आज आमचे खांबे साहेब नसते तर आमचं कोणच इथं ऐकत नसतं. ते आहेत म्हणून आम्हाला संगती घेऊन इकडं हे करतायत. त्यांच्यामुळं आम्हाला थोडं तरी आम्हाला थोडी हे झाले. आम्हाला लड़ रहे हैं सर. ते नसते तर आमचं काय झालं? उनके वो हमारे पीछे है. येऊन बघत नाही, काय नाही. आज जवान महीने से सर आके हम सबका मदद कर रहे हैं. कोई इधर आके नहीं. आता बोलतात बिरीज घालणं पण हाकलणार. कुठं जाणार आम्ही? बाकीच्या लोकांनी आपल्या मुलीला भी माँ बहन है. कांबळे दादा नाही राहिले असता किती तर लोक लोक मेले. हे घराचं टेन्शन नाही. 3-4 लोक मेले. एवढे मयत झाले, लोक मेले, पोरांना लागलं. कोण आले का? कांबळे साहेब आले रात्री बेरात्रीचं आम्हाला बघायला. ते नाही राहिले असतं आम्ही कुठे गेलो असतो. तुम्ही म्हणता तुम्हाला गरज नाही, गरीबाची तुम्हाला जाणव नाही है. तोड़ने का बोल 2 दिन में दे रहा है, 3 दिन में सारा द्या गरीब लोकांना. के साथ में दबा दिया. आज या गोर जनतेचा आक्रोश पाहून आपण नक्कीच आपण आज या बातमीतर्फे आज आपण सर्वांना इशारा देऊ. ठाणे आयुक्तांना पण या गोष्टीचा इशाराच देऊ. आज ऐसा गरीबी का नहीं सताना चाहिए. हाँ, और बड़े हो तो बड़े नहीं रहेंगे. कभी तेरो भी बाल बच्चा ना छोटा होगा. आए तेरा नौकरी मिला है, हमारा तेरा नौकरी नहीं रहेगा. हम लोग गरीब ऐसा नहीं करना चाहिए. हम लोग आए गरीब है, हम लोग भी बाल बच्चा होगा. भंगी लोकांनी बांधले. आम्ही लोक सांगायला गेले तुमच्या घर तोडतो, तुम्हाला मारतो. आम्ही गेलो काय? जुने लोक आहे तिथंच आहे. सबको आम्ही गेलो काय कि नहीं है? बोलो दोष आमच्यावर काय पडतो? ऐसा क्यों करने का? आज यांच्याकडे सर्व काही पुरावे असून देखील आज यांच्या घरांवर कारवाई करण्यात आलेली आहे. ही अत्यंत दुःखदायक घटना आहे. याचा हे इथे जमलेले सर्व गोरगरीब निषेध करतात. नमस्कार. आज आपण पाहूया इथे ज्यांची घरं तोडण्यात आलेली आहेत
कांबे साहेब. बघा साहेब, या ठिकाणी क्रांतीनगरवर न सांगता न नोटीस देता प्रकल्प बाधित म्हणून कारवाई करण्यात आली. पुनर्वसनाचं कुठे काही केलेलं नाही आहे. बाबासाहेब आंबेडकरांचा इथं पुतळा आहे, ही मोठी एवढी शेड आहे, 40-50 वर्ष जुनी वसाहत आहे. गरीब शोषित वंचित लोक आहेत, पीडित लोक आहेत, सर्व जाती धर्माची लोक आहेत. हे बघा, ही घरं तोडून अशी मोकळी केलीत, पक्की घरं, एक वीट आणून 10 वर्ष 20 वर्ष स्वतःची घरं बनवू शकत नाही ती लोक. एक वीट, कुठेतरी एक दगड जमून 25 वर्षामध्ये अशा स्वरूपाचं पक्कं घर बनवण्यात येतं आणि ते एका रात्रीत उद्ध्वस्त केल्या जातं कुठलीही नोटीस न देता. दर्शको, आज तुम्ही पाहू शकता इथे एक अत्यंत दुःखदायक घटना आहे. ही अमानवता बघा, ही हा अमानुष अत्याचार बघा. हिटलरने पण असा अत्याचार केला नसेल, हिटलरने पण केला नसेल अशी परिस्थिती आहे. ही अमानुषता बघा. ही माणसं नाही आहेत का? हे भारतीय नाही आहेत का? ह्यांना घुसखोर ठरवता का तुम्ही? हे काय पाकिस्तानच्या आहेत का? बांगलादेशच्या आहेत का? तुम्हाला खाडी महत्वाची आहे, मँग्रोव्ज महत्वाचं आहे, मच्छी महत्वाचं आहे, पर्यावरण महत्वाचं आहे, माणूस महत्वाचा नाही आहे का? आम्ही 35 वर्षापासून या उकिरड्यावर राहतोय. या उकिरड्याला आता तुम्हाला गार्डन बनवायचं आहे, तर गार्डन बनवायचं आहे तर या गोरगरिबांवर अन्याय अत्याचार का? तुम्ही जोगीला प्रभाग समितीला पुनर्वसन दिलं, वागळीचे रस्ते मोठे करताना पुनर्वसन दिलं, राबुडीमधल्या नाल्याकडची घरं काढली बाजूची, तिथे काय प्रकल्प राबवला, तिथे ज्यांची नावं तिथे नाही आहेत, बांबू चटयांची घरं आहेत, त्यांना घराला घर दिलं. आणि ह्याच वसाहतीला तुम्ही का काढण्याचा प्रयत्न करताय? ही हुकुमशाही का लादताय तुमची? म्हणजे तुम्हाला कुठेतरी पेपरमध्ये वरून काहीतरी फोटो काढून दाखवता आणि तुम्ही ॲक्शनमध्ये येता. त्याची वस्तुस्थिती जर जाणं, ती वसाहत कधीची आहे? 12 वर्ष जर एका जागेवर माणूस राहिला तर त्याचं ते कायमस्वरूपी ती जागा होते असं आपला कायदा सांगतो, आपले संविधान सांगतं, आपले नियम सांगतात. आणि हे 50 वर्षापासून ही लोक, ह्या मुलाबाळांचा इथे जन्म झालेला आहे, इथे यांची लग्न झालेली आहेत. एवढी जुनी वसाहत तुम्ही अशी तोडून तिच्याकडे दुर्लक्ष करताय. आज ही परिस्थिती भारत देशाची लाज घालवणारी परिस्थिती आहे. ही जी परिस्थिती आहे ही घुसखोर लोक नाही आहेत. हे भारताचं चित्र आहे, हे महाराष्ट्राचं चित्र आहे, हे महाराष्ट्रातला ठेवलेल्या दारिद्र्याचं चित्र आहे. हे बघा, या लोकांची परिस्थिती बघा, दुनी भांडी करणारी. आम्ही घर काम करून खातोय. आमची परिस्थिती नाहीये की आम्ही चांगल्या ठिकाणी जाऊ शकतोय. हा, घरी हाकलून घराबाहेर काढून घरं तोडलेली आहेत. आमच्या छोटे शाळा जाणार आहेत, त्यांचं सुद्धा आमच्या मुलांचं नुकसान होतं इथे. हा, आत्महत्या करायचा प्रयत्न केला आम्ही, त्या महिलेला थांबवलं. असं करू नको म्हणून आज ना उद्या मिळेल. आज जर कोणी जर करून घेतलं, त्या म्युन्सिपाल्टीमध्ये घुसून जर त्या 4थ्या माळ्यावरून जर खाली उडी मारली, त्याला जबाबदार कोण? जर तिथे रस्त्यावरती मेन कापड लावून लोक राहतात, तिथे ट्रक घुसला, टेम्पो घुसला, कोण दारू पिऊन ड्रंक अँड ड्राईव्ह मध्ये हे केलं, तर त्याच्यामध्ये जर कोण मेलं, कोण त्याला जबाबदार आहे? तो लहान मुलगा बघा, 4 मुलांचे ऍक्सिडेंट झालेले, छोट्या मुलांचे 4 ऍक्सिडेंट झाले, रस्त्यावरती पाय तुटलेले आहेत मुलांचे. मुलाचा एक 7-8 वर्षाचा मुलगा आहे, तो ह्याला जबाबदार कोण आहे? नक्कीच भारत देश ही स्मार्ट सिटी आहे का? ही तुमची स्मार्ट सिटी आहे का? तुम्ही अजून या देशातली जाती व्यवस्था घालू शकले नाही. या महाराष्ट्रातली तुम्ही या महाराष्ट्रातली गरिबी घालू शकले नाही, तर तुम्ही गरिबांची घरं पण काढून घेताय आणि तुमच्या शिक्षणाचा, तुमच्या अधिकाराचा मोठेपणा दाखवताय. अरे, या महाराष्ट्रावरती आता लाज वाटायला लागलेली आहे. लाज. या फुले शाहू आंबेडकरी छत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये स्वराज्य शिल्लक राहिला नाही आहे, संविधानाचा न्याय राहिलेला नाही आहे. मुख्यमंत्री साहेबांच्या कार्यालयाच्या बाजूला हे आहे, कार्यालय बाजूला आहे. मुख्यमंत्र्यांच्या नावाने महाराष्ट्रात अभिमान स्वाभिमान सांगितला जातो, परंतु त्यांच्या कार्यालयाच्या बाजूला जरी परिस्थिती असेल तर महाराष्ट्राचे उद्या हे अधिकारी लोक काय परिस्थिती करतील? मुख्यमंत्री साहेब, तुम्ही यांना न्याय द्या, जागे व्हा. ह्या गरिबांना तुमच्या कार्यालयाच्या बाजूलाच राहतात, त्यांना न्याय द्या. आम्ही कळकळीने सांगतोय, सर्वसामान्य जनतेचा आवाज म्हणून सांगतोय, यांना लवकर घराला घर द्या. यांच्यावर अत्याचार करू नका, यांच्यावर अन्याय करू नका. यांना कायद्याचा बडगा यांनाच. आज खांबे साहेबांचा, इथे जमलेल्या सर्व प्रेक्षकांचा आज तुम्ही पाहू शकता हा आक्रोश, या जनतेचा आक्रोश तुम्ही पाहू शकता. ह्या जनतेचा आक्रोश
सर्वजण तुम्ही पाहू शकता, हा जनतेचा आक्रोश आहे इथे तोडण्यात आलेला. आज त्यांचे दुःखद, त्यांच्यावर जी घडलेली ही दुःखद बाब आहे, त्यांची झोपड्या तोडण्यात आलेल्या आहेत. महाराष्ट्रामध्ये तुम्ही या गरिबांना न्याय देऊ शकत नाहीत. आम्ही हात जोडून विनंती करतो आयुक्त साहेब, बांगर साहेब, तुम्ही मराठी भूमीतले आहात, तुम्ही गोरगरिबी शेतकऱ्यांच्या प्रतिनिधित्व करायला पाहिजे, या गोरगरिबांना न्याय द्यायला पाहिजे. बांगर साहेब, अद्याप पाच महिने झाले ते रस्त्यावर आहेत, त्यांची मुळात घरं तोडलीच का तुम्ही? कारण काय? घराची तुम्ही सर्व काही पुरावे असून, घराचे सर्व काही कागदपत्रे पुरावे असून देखील या गोरगरिबांचे आज इथे घर तोडण्यात आलेले आहे. तुम्ही पाहू शकता, ही लहान मुले इथे जमलेले आहेत, बिना घराचे, बिना छपऱ्याचे. आज ही लहान पोरे, बोल बेटा, क्या परिस्थिति है? घर है? नहीं, मेरा पढ़ाई खराब हो रहा है और यहाँ पे रह के बहुत मच्छर काट रहे हैं और डेंगू मलेरिया हो रहा है सबको. आज तुम्ही पाहू शकता, उकिरड्यावर आज या लहान पोरांना इथे राहण्याची वेळ आलेली आहे. बोल बेटा, बोल. डॉक्टर आंबेडकरांचा